Ravi Naik and Shreya Ravi Naik from Chivai Vinoda have embraced farming as part to self-reliance instead of chasing government jobs. Along with their regular orchard produce, they have cultivated watermelon, chilies, and sunflower this year. Their initiative not only strengthens their livelihood but also creates local employment opportunities. अंदू कसले लायला काळंगांची जाती असता काय कितें हय कशें? जाती आसता तांकां दोन हां. तरेन. आमी अगस्ता म्हण लायले. ही आगस्ता हे कितले एरियेन लायल्या अंदू? हांवें एक 2000 स्क्वेअर मिटरान लायले. तरी कितली जाली आसतली काळंगां? आतां कळना न्ही अंदाज भितर. तशें जाल्यार, हेतून मागीर काय पावसाचो परिणाम वातावरणाचो परिणाम जाला अंदू तुमकां? केन्ना आतांचो पावस ना हय. तसो पावसाचो काय परिणाम आमच्या कडेन काय ना जालो. काय ना रानटी जनावरां पासून काय सुरक्षा? ती सुरक्षा म्हणजे आमकां तेची सुरक्षा आमी स्वता म्हणजे कंपाऊंड घेतलेले आसा. ही काळंगां तुमी अंदूच केल्या काय हेच्या पयलीं खूब केल्ली? वर्सां जाली, एक 4-5 वर्सां जाली आमी चालू आसा. कितल्या दिसांनी काळींग जावंक शकता एक बी लायले जाल्यार किंवा रोपे? लायले म्हणजे आमी एक 28 डिसेंबराक बी घातलेले. हं, अजून जावंक ना. जावंक ना. थोडी जाल्या थोडी जावंक ना. म्हणजे फाटी फुडें फळ फ्रुटींग जाता पळय ते फाटी फुडें जाता न्हय. फाटी फुडें. थोडी जाल्या थोडी जावंक ना. आता हेका मागणी कशा पद्धतीची असता आणि मार्केटिंग खंय करतात तुम्ही? मार्केटिंग आमचे लोकल सुद्दां हांगा सुद्दां लोक व्हरपाक येता. खबर व्हरपाक आसा न्ही येता. अशें म्हणून तुम घरची म्हणून व्हरपाकूय येता. आतां थोडे पुजा बी आसता तेंकां तेंची मागणी आसता तेंकां. मागणी असता. हय. आणि म्हाका सांग आता खुबशे आमी पळयता तुमच्या हितून म्हणजे बागायतीन स्कुलाची भुरगीं येता कॉलेजची भुरगीं येता हय. तेंकां कितें सब्जेक्ट काय तेंकां कितें आवड तयार करपा खातीर आवड अशें? तेंकां कितें तरी आतां एक 2 इस्कॉलाची भुरगीं येयल्या आमच्या कॉलेजी येयल्या हांगा आनी ती इस्कॉलाची भुरगीं येयल्या. पण तेंकां कितें तरी सब्जेक्ट आसा म्हणटा ती ओके. एग्रीकल्चर्स. हेका मागीर उदक खंयचें तुमी वापरतात? आमी उदर सोर्स केला आहा आमच्या कडेन. उदकाची सोर्स आहा. हय. सरकार कडल्यान कितें अनुदान बी तशें कितें मेळता? सरकारान आमच्या बीज घातले ताका खत आनी मल्चिंग पेपर आसा पळय तेंकां अनुदान आमकां मेळटा थोडे फार. थोडें मेळता. तरी आनी मागीर फुडल्या वर्सा कितें करपाचो प्लॅनिंग केला? चालूच आसता वर्सा आमचे ते बंद नासता. हय. खरीप रब्बी दोनूय सिजनाक आमचे भाजी चालू आसता. भायले मागीर कामगार घालचे पडटा. भायले म्हणजे लोकल. लोकल थोडे म्हणजे एकदां हे करच्या टायमार घालचे पडटा आमकां. हय. आणि चडान चड पीक कसलें मेळोंक शकता तुमकां? तुमी खूब अनुभवी आसात तशे. सो म्हणजे सिजनेबल आसता न्हय ते. ह्या दिसांनी आतां काळंगाचें पीक घातले आमी ह्या टायमार. मागीर पावस सुरू जालो काय व्हेजिटेबल दोडकी म्हणा भेंडे वाल सगळे म्हणजे भात शेतीचेर तुमी काय दुर्लक्ष काय ती करतात? भातशेती ती आमी करता ना अशी ना. कमी प्रमाणान. हय हय हय. तुमकां ही आतां शेती करपाक म्हणजे कोण कोण तशी मदत करता? फॅमिली भितर कोण कोण? फॅमिलीसून आमचे मिसेस आसा बाकीचे आनी फॅमिली मेंबर हो आमच्या कडेन आसा सुरेंद्र वाडकर म्हणून वर्ष जाले तो आसता. तुमचेच कडेन काम करता. देखभाल ही सगळी चड तोच करता. म्हणजे आमी दोगोय मेळून तांचे कितें करपाचें कशें करपाचें थारायता. आणि वाली जे पळयता आमी वाली लागले तुमचे ते वाली जाती असतात काय? जाती अशी गांवठी वाल दुसरी आसता. हे 2 तरेचे आसता ते. दुसरी गांवठी वाल आमची मातशी लेट लागता इतलें हें जायना. आणि हे खंयच्यान हाडलेले वालीच्यो बियो? हे बी वालीचे बी एग्रीकल्चरान मेळटा आनी हांगा बांद्यासूनय आमी हाडटा भायरसून. ही शेती करीत जाल्यार कितें हे मेळता फायदो जावंक शकता किंवा आपले फायदो. करियर घडोवंक शकता. हय घडोवंक शकता ना की करता. पण प्रामाणीक काम करचें पडटलें. हय तेका मातशें तेका भरपूर टायम दिवचो पडटलो. आणि समज एखादी निसर्गान नेचरान कितें तरी हानी जाली समज मोठो पावस पडलो बुट्टी आली पूर आयले आणि समज शेती नुकसान जाली जाल्यार सरकार कडल्यान व्यवस्थित मेळता ते हे तेका थोडे फार मानधन मेळटा फूल अशें मेळना पण तेजो कितें तरी थोडे फार आमकां मेळटा. मिरच्यो तुमी लायल्यात? ही आमी मिरची म्हणजे ती भाजी हॉटेलान मिरची मेळटा पळय तेका लागून तेका मातसो डिमांड आसता न्हय. हय ते हांगा चडशे आमी एक ट्राय म्हणून ह्या वर्सा केली. तरी हे पयलेच फावटी लायल्यात काय ह्याच्या पयलीं? ही पयलीच फावट लायला आमी ही मिरची. मागीर हे आता केन्ना लायल्ली झाडां? जाले आतां तेका 7 दीस सुमार जाले आतां. 7 दिसान रेडी जाले हे. हय हय. रोपे खंय मेळयले काय बिया घातलेली? बियां आमी ही रोपे भायरसून हाडलेले. आणि तुमकां कोण सहकार्य करता मागीर हे? हे आमचे सगळे आमचे कृषी खात्या कडसून कितें मेळता तुमकां? कृषी खात्या हे पेपर मल्चिंग पेपर आसा पळय ताका सबसे आमकां कितें मेळटा बील घातल्या. बील घातल्या. हय.
आणि अंदू तुम्ही कसली कसली भाजी लायल्यात आणि कितें केल्यात उत्पन्न? हो ना, आम्ही सगळी मुळ्याची भाजी, तांबडी भाजी, नाप, हं, मिरची, अळसाणं घातला आम्ही. ओके. आणि आमचे आणि वाली दिसता वाल तुमच्या आसा, सूर्यफुला, सूर्य कोकण दुधी आसा. कोकण दुधिया हय, हे सगळे आणि कलिंगणा कशी काय कशा पद्धतीने लागलेली हा अंदू? अंदू आसा बरें. अजून पीक अजून हार्वेस्टिंग आमी करूंक ना. जाल्ली आहे, काडपाचो टायम जाला त्यांचो ऑलरेडी. कितल्या जमनीन घातल्या ती? साधारण 2000 स्क्वेअर मिटरान आसा ती. ती कलिंगण खंयच्या जातीचे काय कितें कशें? अगुस्ता म्हणान ते. आगोस्ता हे खंयच्यान बिया मेळतात काय त्याचे रोपां मेळतात? त्याची बिया मेळटा. रोपे जाल्यार मेळटा, बिया आमी बियांक रुजोवन तुम्ही स्वता रुजयल्ली? हय. कितल्या दिसांनी जाल्या आसतली ती आता रेडी? आता ते काय तशेंच साधारण 60 दीस सुमार 60 जाले. दीस. 2 महिने म्हणजे डिसेंबराचे 28 तारीख आमी घातलेले ते. आणि तुमकां आता कोण कोण मदत करता ही शेती करपाक? फॅमिली, मिसेस आमची आणि बाकीचे आमचे कामगार फॅमिली आणि 2 मेंबर आसता कोण. रानटी जनावरांपासून काय सुरक्षा कशा पद्धतीने दितात तुम्ही? म्हणजे त्या खातीर आमी फेन्सिंग घेतलेले आहा न्हू. घेतलेल्या सरकारकडून सहकार्य मिळता? त्याची आमकां हे मेळटा, कॉम्पेन्शन मेळटा, सबसिडीज मेळटा कितें घातले. आता म्हाका सांग, आताचे भुरगे पळय सर्वीस शिकले बरे जाले ते सरकारी नोकरी मेळपाक जाय म्हणून धांवपळ करता. तुम्ही अशी केन्ना बी ट्राय केल्ली? आमी तशें सरकारी हेचेर हे एक आवड कशी निर्माण जाली त्या चालू केले. तेजे वरसून आमकां टायमपासय अशें जाता आणि आमकां इनकम सोर्सय मेळटा बऱ्यापैकी. तुमचो पयलीं हेतून कोण व्यवसाय करी? बाबा आजोबी तशे? आई वडील आमचे आई करताले, मागीर तुम्ही तो वारस रूपान हो धंदो केलो? बेश्टे थोडे थोडे चालू करता आमी. ते कमी प्रमाणान आसले तेंचे. आता आमी जास्त म्हणजे तेजो इनकम सोर्सय आमकां मेळटा म्हणून आमी ते आनी जास्त पद्दतीन वाडयले. नमस्कार. सध्या आम्ही चिवय विरनोडा या भागात जे प्रगतशील शेतकरी रवी नाईक आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाले, फळे, वेगवेगळे उत्पन्न घेण्यासाठी ते अग्रेसर आहेत. सरकारी नोकरीच्या मागे न धावता जो पूर्वजांनी आपली ही भूमी राखून ठेवलेली आहे शेतजमीन, त्या शेतजमिनीला सुरक्षा देण्यासाठी 365 दिवसही या शेतजमिनीमध्ये उत्पन्न घ्यायचा असा त्यांचा कल असतो. आज या ठिकाणी त्यांनी आपल्या बागायतीमध्ये कलिंगणाची लागवड केलेली आहे. आपण मिरच्यांची या ठिकाणी मिरची म्हणा, भुईमुग म्हणा, वाली म्हणा, वेगवेगळे जे आपले कडधान्य असेल, भाजीपाला असेल, फळे असेल, त्याचं उत्पन्न घेण्याचं काम रवी नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक व्यवस्थितपणे करत असतात. सरकारी नोकरीच्या मागे धावणं म्हणजे कुठंतरी ती नोकरी मिळाली नाही तर मन मग निराश होते आणि मग निराश झाल्यानंतर एखाद्या वैफल्यग्रस्त व्यसनाधीन आहारी जाऊन माणूस आपलं आयुष्य कमी कमी करत असतो. परंतु रवी नाईकने तसं केलेलं नाही. सरकारी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी त्याने आपल्याकडील जी कला आहे, आपल्याला जी शेतीची आवड आहे, जी शेतीची आवड त्यांच्या आईवडिलांकडून त्यांना मिळाली. आईवडिलांनीही मोठ्या प्रमाणात शेती केली होती, परंतु त्या काळात मनुष्यबळामार्फत शेती केली जायची. त्यावेळा आधुनिक पद्धत नव्हती. आजचं युग हे यांत्रिक युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. त्या तांत्रिक युगाचा वापर करत आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल, मनुष्यबळ कसं कमी करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल यावर रवी नाईक आणि त्यांचं कुटुंबियांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. रानटी जनावरांपासून सुरक्षा मिळावी त्या नजरेतून त्यांनी वेगवेगळे सरकारच्या योजनांचा आधार घेत सुरक्षा देण्याचं काम केलेलं आहे. ज्यावेळी एखाद्या वेळी निसर्गाचा कोप होत असतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसानी शेतकऱ्यांना होत असते आणि अशा वेळी नुकसानी झाल्यानंतर सरकारने लवकरात लवकर जर नुकसान भरपाई त्यांना मोबदला दिला तर नवीन शेतकरी या शेतामध्ये येऊन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे शेतीचे प्रयोग करून सरकारी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय करून स्वावलंबी बनेल आणि इतरांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत असेल. 365 दिवस या ठिकाणी वेगवेगळी शेती करणारे रवी नाईक अनेक युवकांना प्रोत्साहन देतात. या
त्यांच्या मळ्यामध्ये वेगवेगळे हायस्कूल, वेगवेगळ्या कॉलेजच्या, उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी ते पारंपरिक पद्धतीने शेती कशी करतात ते शिकायला येतात आणि त्यांना ते शिकवण देत असतात, मार्गदर्शन करत असतात. आणि अशा पद्धतीने शेती करणाऱ्या प्रगतशील युवा शेतकऱ्यांचं खरं म्हणजे सरकारने एक आदर्श कृषी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणे गरजेचं आहे, जेणेकरून इतर शेतकरी नवीन जे शेती करण्यास पुढे येणार त्यांना प्रोत्साहन मिळेल, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करतो. आणि सरकारने वेळोवेळी अशा प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने त्याची दखल घेऊन त्यांना राज्य पुरस्कार प्राप्त करून द्यावा आणि शेती नवीन पद्धतीने नवीन युवक या शेतीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.